मुळात अजितदादांची राजकीय पोकळी त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली कोण भरून काढणार हा विषय तसा वादाचाच आहे, वादग्रस्त विषय, मला कबूल आहे. कदाचित असंही आहे की आत्ता त्याच्याबद्दल बोलणं थोडंसं अकाली पण वाटू शकतं त्यात काही गैर नाही. पण मला असं वाटलं की काहीतरी एक जर वेगळी माहिती माझ्याकडे आलेली आहे, तिची पुष्टी मी काही जाणकारांकडून करून घेतलेली आहे, तर मग हा विषय उद्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी घ्यायचा, मग त्याच्यावर चर्चा वगैरे वगैरे घडवून आणायच्या. आणि मग मी म्हणायचं की हा विषय सगळ्यात आधी मी मांडणार होतो, तर तेव्हा का नाही मांडलंस? तुम्ही पण म्हणाल ना मला की जर मांडणार होतो म्हणजे काय, मांडायचा होता. तुम्हाला कोणी प्रतिबंध केला होता? तुमचंच चॅनल आहे, तुम्ही बोलू शकता. तुम्ही काय त्याला औचित्य आणि याचे सगळ्याचे विचार करता? एरवी बरेच तुम्ही औचित्य सोडून बोलता की नाही? मग हा विषय जर तुम्हाला एवढा महत्वाचा वाटतो, त्याच्यामध्ये काहीतरी अशी माहिती तुमच्याकडे आहे की जी आता आहे किंवा नाही माहिती नाही मला, लोकांना का ते बोलत नाहीये ते पण मला माहिती नाही, नसेल पण एखाद्या वेळी. कारण माझे जे सोर्सेस आहेत ते खरोखरच एक्सक्लुझिव्ह असतात आणि व्हेरिफिकेशनला मला वाव आहे. मी जेव्हा तुमच्याशी बोलतो ना, तेव्हा माझा प्रयत्न हा असतो, नेहमीच असतो, की नंतर ते खरं ठरलं पाहिजे. मी ते त्या बाबतीमध्ये माझा परमगुरू जो भाऊ तोरसेकरनी मला मंत्र दिलेला आहे, कानमंत्र, तर तो मी पाळतो की मी बोलतो ते खरं ठरलं तर माझी विश्वसनीयता वाढणार. आणि ती विश्वसनीयता जर मला टिकवायची असेल तर खरं तेच बोललं पाहिजे आणि जे होणार आहे तेच सांगितलं पाहिजे आणि ते पुढे झालेलं दिसलं पाहिजे. त्यामुळे मी आत्ता जे बोलतोय किंवा बोलणार आहे ते वादग्रस्त आहे का, तर आहे. ते मी बोलण्यामध्ये परत आणखीन एक अडचण आहे बरं का. थोडी कल्पना तुम्हालाही आहे की आज नेत्यांचे मित्र असतात आणि पत्रकारांचेही मित्र असे नेते असतात. त्याच्यामध्ये काही वावगंही नाही, विशेष नाही, आहेच. बहुतेक पत्रकारांचे कोणी ना कोणी नेते मित्र आहेत, नेत्यांचेही पत्रकार एक दोन अनेक मित्र आहेत. माझा स्वभाव थोडा थोडा पुढे आहे त्याच्या. मी राज कपूरला एकदा असं विचारलं होतं की जी तुमच्या चित्रपटाची नायिका असते, हिरोईन असते, अभिनेत्री असते, तर तुमचं त्याच्याशी अफेअर कसं असतं किंवा अफेअर का करता किंवा अफेअर करावं असं तुम्हाला का वाटतं? तर त्याच्यावर राज कपूरने दिलेलं उत्तर मी कधी विसरू शकत नाही आणि मी माझ्या क्लायंट्सना देखील सांगतो. राज कपूरने असं सांगितलं होतं की मी त्या अभिनेत्रीवर, त्या नायिकेवर, त्या पात्रावर, त्या व्यक्तिरेखेवर, त्या संकल्पनेवर प्रेम केल्याशिवाय फ्लर्टिंग नाही, रिअली लव्ह केल्याशिवाय मी तद्रूप एकरूप समरस असं होत नाही आणि त्याशिवाय मी दिग्दर्शन त्या नायिकेला करू शकत नाही. म्हणून तुम्ही म्हणता तसं खरंय, तसं होतं थोडंसं की माझी इन्व्हॉल्वमेंट, मग ती वैजयंती मालाबाबत असो, अनेक नावं तुम्ही घ्याल तेवढी कमीच आहेत. सगळ्यांशी त्या त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशी इन्व्हॉल्वमेंट त्याची होती ते राज कपूरची. तर माझंही थोडंसं असं आहे, मी माझ्या क्लायंटला असं सांगतो की व्यवसाय म्हणून, प्रोफेशन म्हणून तुम्हाला स्वीकारणं हे पैशाकरता योग्य आहे, शक्य आहे, आवश्यक आहे आणि ती प्रथा आहे, परंपरा आहे आणि तो व्यवहार आहे. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मी तो क्लायंट जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जोपर्यंत होत नाही, इमोशनली, प्रोफेशनली नाही म्हणत आहे मी, फक्त विथ प्रोफेशन आय नीड इमोशन. तर त्यामुळे कसं आहे की आता एकनाथजी शिंदेच्या संदर्भामध्ये, इव्हन फडणवीसांच्या संदर्भामध्ये माझं केवळ प्रोफेशनल काहीतरी अटॅचमेंट आहे, कमिटमेंट आहे, कुठेतरी त्यांच्याशी रिलेशनशिप आहे. याच्या पलीकडे आणखीन एक इमोशनल बॉन्ड असा शब्द वापरता येईल त्याला, तो पण आहे. फडणवीसांच्या बाबतीमध्ये ठीक आहे ना, मी क्रिटिसाइज करतो, टीका करतो, मुद्दे मांडतो, हे सगळं खरं आहे आणि ते स्वातंत्र्य मला माझ्या त्यांच्याबरोबरच्या मैत्रीतून, प्रेमातून मिळतं, हेही खरं आहे.
कदाचित दुसरा एखादा बीच केला इतके ओपनली असे काही मुद्दे मांडायला. मी नाही बीच करत. त्याचं कारण मला माहिती आहे की ही विल बी एबल टू अंडरस्टँड मी. ते समजून घेतील. एकनाथ शिंदेच्या बाबत त्याच्या पलीकडे माझं नातं आहे भावनिक. म्हणजे मी असं नेहमी सांगतो आणि ते फडणवीसांना पण एकदा मी सांगितलं की तुम्ही माझे मित्र आहात, पण एकनाथजी हे माझे बंधू आहेत. त्याचं कारण दिघे साहेबांमुळे एक परंपरेने प्रदीर्घ काळ असं एक ऋणानुबंध आहेत आमच्यामध्ये, स्नेहसंबंध आहेत, एक हार्दिकता आहे. त्यामुळे मी आज जे तुमच्यासमोर विश्लेषण मांडणार आहे त्याचा निष्कर्ष मांडताना तुम्ही असं म्हणू शकाल की हा अनिलजी आम्हाला माहिती आहे एकनाथजी म्हणजे तुमचे खास ना बंधू वगैरे तुम्हीच म्हणता त्यांना. तेवढे ऋणानुबंध आहेत तुम्ही, स्नेहसंबंध इकडे आहेत फडणवीसांची, पण इकडे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे तुम्ही हे बोलताय का? मग हा तुमचा पक्षपात आहे का? नाही. कसं आहे की पक्षपात करून जर मी बोललो तर मी एक्सपोज होईन की नाही? मला एक्सपोज नाही व्हायचं आहे. मला कन्सॉलिडेट करायचा आहे एक मुद्दा. कन्सॉलिडेट करायचा आहे, भरभक्कम करायचा आहे. तुमच्यापुढे तो नुसता मांडायचा नाहीये. मला तो पटवून द्यायचा आहे तुम्हाला आणि उद्या तो प्रत्यक्षात आलेला तुम्हाला दिसला पाहिजे, तो सिद्ध झाला पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही मला दाद दिली पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे की अनिलजींनी फेब्रुवारीमध्ये हे सांगितलं होतं आणि आज 6 महिन्यांनी, वर्षांनी, 1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 2.5 वर्षांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अनिलजी म्हणाले होते तेव्हा ते खरंच झालं की तसं? खरंच एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढली. स्वतःची अशी एक प्रतिमा, स्वतःची अशी एक लोकप्रियता, स्वतःचं असं एक प्रभुत्व, महत्व, स्वतःची अशी एक पकड, स्वतःचं असं एक रिलेशनशिप नेटवर्क हे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजामध्ये, बहुजन समाज हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. याचं कारण अजितदादा हे मराठ्यांचे म्हणजे असे बहुजनांचेही नेते होते. त्यामुळे त्याच्यामधला हिडन मिनिंग जो आहे माझा किंवा सजेशन आहे किंवा नॅरेटिव्ह आहे ते लक्षात घ्या तुम्ही. ते पण महत्वाचं आहे. ते मला मान्य आहे की मी ते सजेस्ट करतोय. हो मी सजेस्ट करतोय की अजितदादांचं प्रभाव क्षेत्र वाढलेलं दिसलं आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये, अगदी जिल्हा परिषदेपर्यंतच्या याच्यामध्ये. आधी पण दिसलं. ते जाण्याच्या आधी पण ते सिद्ध झालेलं होतं. आणि शरद पवारांचं संपलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महत्व, प्रभुत्व सगळं संपलंय. तत्वसत्व तर त्यांनीच सोडलं होतं. तर त्यांची जागा अजितदादांनी ऑलमोस्ट घेतली. अजितदादांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे हे दिसत होतं. आता अजितदादांच्या नंतर सुनेत्रा देवींबद्दल मला आदर आहे. त्यांचे परिश्रम जे आहेत ते त्या मनापासून करतायत, बॅलन्स करतायत. त्यांच्या पुढली पक्षाबाहेरील आणि पक्षांतर्गत आव्हानं याच्याबद्दल मी बोलणं तुम्हाला कदाचित अधिक रुचेल, आवडेल किंवा असं वाटेल, पटेल की मी ज्या पद्धतीने माहिती दिली. तुम्ही म्हणाल की अरे अनिलजी सुनेत्रा देवींच्या संदर्भात ही माहिती नव्हती आली कुठे, ती सांगेन मी, योग्य वेळेला सांगेन. आज मी एवढंच सांगतो की मी त्यांना त्यांची प्रयत्नांची त्या पराकाष्ठा करतायत, तोल राखण्याचा प्रयत्न करतायत, समतोल ठेवतायत, मेंटेनिंग हर पॉलिटिकल बॅलन्स व्हेरी वेल. पण मी तुम्हाला एक सांगतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भवितव्य शून्य आहे. नाहीच. त्यांना एक तर भाजपमध्ये विलीन व्हायला पाहिजे. राष्ट्रवादी यांच्यामध्ये विलीन होणं हा प्रश्न आता संपलेला आहे आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणंही त्यांना आता अवघड होणार आहे. आणि त्यांचे जे 8 खासदार आहेत त्यातले 6 फुटल्याच जमा आहेत. मग ते आता अजितदादांच्या बरोबर जातात का डायरेक्ट भाजपत जातात? दोन्ही चॉईस आहेत. काही होऊ शकतं. त्यांचे आमदार पण आहेत, त्याच्यामध्ये पण फूट पडणार. मी ते सांगितलंच आहे. उलट मी तर असं पण एका विधान केलं होतं की फुटीचा धोका केवळ शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला आहे असं नाही, अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे आणि तो कोणाकडून आहे तेही सांगितलं होतं की भाजपकडून आहे. तो विषय वेगळा आहे, तो आज मी घेत नाही. मी आज तुम्हाला सांगतोय की जिल्हा परिषद निवडणुकीच्या याच्यामध्ये सगळ्या किंवा नगर परिषदा किंवा महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की एकनाथजी शिंदे यांनी एक संघटना म्हणून, एक पक्ष म्हणून
आपली पाळंमुळं दूरवर आणि खोलवर, काय दूरवर आणि खोलवर पसरली आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी अजितदादांच्या जाण्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे, ती माझं भाकीत ऐकून घ्या. हे कुठलं राजकीय भविष्य कुठल्या ज्योतिषाच्या सहाय्याने मी सांगत नाहीये. मी पण लोकांशी चर्चा करतो. मी कधी-कधी तर नावच घेतो. आजही मी हे विधान करण्यापूर्वी याच्या विधानाचे तपशील मी देईन. हा व्हिडिओ फार मोठा मी करत नाहीये. आमच्या एजन्सीचं म्हणणं असं आहे, की व्हिडिओ फार मोठे करू नका. 20 मिनिटं, 28 मिनिटं वगैरे असे नका करू. त्याला जास्त ग्रिप तुम्ही मुद्दा मांडा. त्याचे समर्पक हे मांडा. पण तो विस्तार जो आहे तो एकात न करता परत त्याच विषयावर तुम्ही बोलू शकता. अधिक तपशील बोलू शकता. तसं मी तपशील बोलीन. पण तुम्हाला मी विधान आज महत्वाचं आणि एक करतोय ते असं, की अजितदादांच्यामुळे निर्माण झालेली, जाण्यामुळे झालेली, निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, पुढे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार का नाही भरून काढायचा? करणार. तुम्हाला आता आणखीन एक मला कळलेली बातमी मी सांगतो. पुढल्या काही दिवसामध्ये तुम्हाला ब्राह्मण फडणवीसांऐवजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा चंद्रकांत दादा पाटील यांना भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा जोरदार महत्व देतोय, स्वातंत्र्य देतोय, पाठबळ देतोय आणि एक मराठा नेता म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जागी त्यांना रुजवायचा. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, इकडे अहमदनगर या परिसरात त्यांना पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो तिथे रुजवायचा आणि तिथे त्यांचा प्रभाव निर्माण करायचा, जो भाजपचा प्रभाव म्हणून कन्व्हर्ट होईल नंतर. याचा प्रयत्न करायला सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत दादा मुखर झालेले आहेत. चंद्रकांत दादांना हा रोल समजावून सांगितलेला आहे आणि तो फडणवीसांनीच सांगितलेला आहे. त्यांची वरती भेट झाली त्यावेळेला झालं सांगितलं की नाही मला माहिती नाही, पण फडणवीसांचे जे आता गेम प्लॅन मला ऐकू येत आहेत, माहिती होत आहेत, त्याच्यामधला हा गेम प्लॅन आहे की एक मराठा नेता अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढून भारतीय जनता पक्षाला ती स्पेस मिळण्याकरता प्लांट करायचा, मोठा करायचा असा फडणवीसांचा निर्णय झालेला आहे आणि ती व्यक्ती आहे चंद्रकांत दादा पाटील. बघा तुम्ही आता सगळी निगेटिव्हिटी त्यांच्याविषयीची नाहीशी झालेली दिसेल, मीडियामधून सुद्धा दिसेल. एव्हरीथिंग विल बी मॅनेज्ड बाय फडणवीस ओनली. येस फडणवीस. जरी चंद्रकांत दादा आणि फडणवीसांचे काही मतभेद होते वगैरे आता सगळं बाजूला ठेवणार. चंद्रकांत दादाला ते प्लांट करणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जागी. पण त्याच वेळेला चंद्रकांत दादांचा सामना, संघर्ष, चढाओढ, स्पर्धा कोणाशी होणार आहे? 100% ती एकनाथजी शिंदेशी होणार आहे. कारण एकनाथजी शिंदेचं टार्गेट महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, कोकण ह्या सगळ्याबरोबरच किंबहुना काकणभर आधी, काही टक्के आधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आता एक राजकीय पोकळी निर्माण झाली ती आपण आपल्या पक्षातर्फे भरून काढणं आणि 2029च्या निवडणुकीच्या पूर्वी, 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, लोकसभा निवडणूक आहे मला माहिती आहे, पण मी विधानसभेचा संदर्भ देतो. अजितदादांची जी राजकीय ताकद होती, ज्याच्यातून पश्चिम महाराष्ट्रात त्यांना चांगलं यश मिळालं, ते यश हे शिवसेना एकनाथ शिंदेची मिळवेल. याचं कारण असं आहे की आज तो विषय परत तुम्ही म्हणाल की अरे एवढा मोठा विषय तुम्ही असं जाता ओझरता उल्लेख केला ते बरोबर नाही. तोपर्यंत राष्ट्रवादी शरद पवारांचं जसं प्रॉब्लेम असतील, झालेले असतील, फार मोकळेपणाने मी बोलत नाहीये, तसंच अजितदादांच्याही राष्ट्रवादीला खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहे. त्याच्यामध्ये फाटाफुटीपासून तर ते बरेचसे आहेत, ते तो आज विषय मी नाही घेते. पण तुम्हाला एकच सांगतो की चंद्रकांत दादा पाटील जसे इकडून प्रयत्न करणार आहेत भाजपकडून, तसेच एकनाथ शिंदे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अजितदादांच्या पद्धतीने काम करताना दिसतील, लोकांची कामं करताना दिसतील, लोकांना आश्वासनं देऊन ती पुरी करताना दिसतील, लोकांना एक आधार देतील. बहुजन समाजाला असं वाटेल की अजितदादांच्या जागी आता आम्ही एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवू शकतो, भरोसा ठेवू शकतो आणि तो भरोसा जिंकतील. ते दुसरे अजितदादाहून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागोजागी पोहोचलेले तुम्हाला दिसतील.
त्यामुळे अजितदादांच्या राजकीय पोकळी संदर्भात माझी 3च विधान आहेत. त्यातलं पहिलं विधान आहे की राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजितदादा, आपण त्याला सुनेत्रा देवी अजून म्हणायची सवय नाही आपल्याला, म्हणून या दोन्ही पक्षांचं भवितव्य अवघड आहे. खडतर तर आहेच, पण अवघड आहे. त्यांचं तर फार खडतरच आहे आणि यांचंही अवघड आहे. आणि त्यांनी काहीही पर्याय स्वीकारले तरी ते तसंच आहे. पण चंद्रकांतदादा पाटील आणि एकनाथ शिंदे असं ते इनडायरेक्टली म्हणलं तर फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये येते. कारण चंद्रकांतदादा पाटील हा मराठा नेता पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जागी सेट करण्याचा, प्लॅन करण्याचा, सेटल करण्याचा प्लॅन फडणवीसांचा आहे. म्हणजे तो तसा इनडायरेक्टली फडणवीसांशी पण एकनाथ शिंदे यांचं कॉम्पिटिशन आहे असं आपण म्हणू शकतो. पण एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पोकळी भरून काढू शकतील का या प्रश्नाचं माझं उत्तर आहे होय. कशी, काय, केव्हा, कशी याचे तपशील जे आहेत ते वेळोवेळी मी तुमच्याशी शेअर करीन ना. आज एक विधान केलं, गांभीर्याने घ्या, विचार करा आणि तुम्हाला पुरावे सापडतील. धन्यवाद.